लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांनी नागरिकांचे कंबरडे मोडले असतानाच आता प्रशासनाच्याच कारभारावर लोकप्रतिनिधींनी थेट अविश्वास व्यक्त केला आहे। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी दर्जेदार साहित्याने खड्डे बुजवण्याचे स्पष्ट निर्देश दिले असतानाही प्रत्यक्षात माती मुरुम टाकून खानापुरती सुरू असल्याचा गंभीर आरोप सातपूरच्या नगरसेवकांनी केला आहे। बुधवारी सातपूर विभाग कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरत नगरसेवकांनी इशारा दिला की खड्डे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने बुजवा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू। बैठकीत सर्वाधिक संताप व्यक्त झाला तो सातपूरमध्ये 15,000 खड्डे बुजवल्याच्या दाव्यावर। हा दावा वस्तुस्थितीपासून दूर असून प्रत्यक्षात 100 खड्डे व्यवस्थित बुजवले नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला। रात्री बुजवलेले खड्डे दुसऱ्याच दिवशी उघडे पडत असतील तर हा विकास नसून नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याची तीव्र भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली। नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सुनावले की कागदावर आकडे दाखवून कामे पूर्ण झाल्याने दाखवण्याचे दिवस संपले, नागरिकांना सुरक्षित रस्ते हवेत, मुरुम टाकून फोटो सेशन नको, गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव तोंडावर असताना रस्त्यांची अशी दयनीय अवस्था प्रशासनाच्या निष्क्रियतेचं उदाहरण असल्याची टीका करण्यात आली। दरम्यान नगरसेवक दिनकर पाटील यांनी 15,000 खड्डे बुजवल्याचा दावा म्हणजे केवळ थाप असल्याचे म्हणत विशेष निधीतून दर्जेदार काम करण्याची मागणी केली। भागवत आरोटे यांनी रात्रभर खड्डे बुजवले, सकाळी पुन्हा जैसे थे, आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही असा इशारा दिला। तर निवृत्ती अण्णा इंगोले यांनी मंत्र्यांचे आदेशही पाळले जात नसतील तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण होत असे सांगत प्रशासनावर निशाणा साधला। बैठकीनंतर सातपूरमधील खड्ड्यांचा प्रश्न आता केवळ रस्त्यांचा न राहता प्रशासनाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। लोकशस्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर। अण्णा, आज अचानक प्रभाग सभा झाली आहे, काय सांगाल? आज सातपूर विभागामध्ये प्रभाग क्रमांक 8, 9, 10, 11 आणि 26 असे 5 प्रभाग आहेत। या प्रभागामध्ये खड्डे बुजवावे असं माननीय नामदार गिरीश महाजनांनी संपूर्ण नाशिक शहराचे खड्डे बुजवण्याचे आदेश दिलेले आहेत। परंतु खड्डे न बुजवता अधिकारी आकडे वाढवत आहेत। आज 15,000 खड्डे बुजवले शहरातले असं सांगितलं। आता आपण बघितलं माझ्या एकटाच प्रभागात फक्त 45 खड्डे, असे 50 खड्डे जरा 2 दिवसाचे बरं काही। आमचं एवढंच म्हणणं आहे, गिरीश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे मटेरियल मिळावं आणि खड्डे बुजवावं, खड्डे मुक्त हे शहर व्हावं। मात्र अधिकारी चुकीचं काम करतात, चुकीचे आकडे देत आहेत, लोक आंदोलनं करतात। आमची विनंती आहे अधिकाऱ्यांना का तुम्ही आत्तापर्यंत जो भ्रष्टाचार केला तो याच्या पुढे करू नका, जनतेला न्याय द्या। आज नाशिक शहरामध्ये 5 लोक मृत्युमुखी पडले, अनेक लोक जखमी होत आहेत। ज्याच्या कुटुंबातली व्यक्ती जाती ते अख्खं कुटुंब उघड्यावर पडतं, लोकांना रस्त्याने चालणं मुश्किल झालंय, सगळे गोरगरीब जनता आहे। आता जर सातपूर म्हणलं सगळा कामगार वर्ग, शेतकरी, कष्टकरी लोक राहतात। आपल्या सातपूरचे 2 नागरिक मृत्युमुखी पडले, काळे सुद्धा आज दवाखान्यात ॲडमिट आहे, असे अनेक। तर यांनी चुकीचं काम करू नये, जे खड्डे ते बुजवून द्यावे, जे गिरीश भाऊंनी सांगितलं तेच मटेरियल वापरावं आमची विनंती आहे। अधिकाऱ्यांनी नगरसेवकांची जनतेची दिशाभूल करू नये ही विनंती। जर गिरीश भाऊंच्या म्हणण्यानुसार खड्डे बुजवले नाही आम्ही आंदोलन करू। हो, आज तातडीची बैठक बोलवण्यात आलेली होती, काय उद्देश होता? उद्देश असा होता की काल परवा गिरीश भाऊंचा दौरा झाला, सातपूर विभागीय MIDC आणि रस्त्यांची पाहणी केली आणि गिरीश भाऊंनी आमच्या नाशिक महानगरपालिकेच्या वरिष्ठांना, अधिकाऱ्यांना आदेशित केले की खूप प्रमाणात खड्डे झालेले, खरोखर नागरिक त्रस्त झालेले आहेत। म्हणून गिरीश भाऊंचा आदेश पाळून आमच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त मॅडमशी चर्चा करून जे काही L1 कॉन्ट्रॅक्टर आले होते, ज्यांचे की त्यांचं टेंडर होणार आहे ते काय अनऑथोराइज नाही, ते L1 कॉन्ट्रॅक्टरांना आदेशित केले की लगेच तुम्ही रस्त्यांचं कामं चालू करा
आणि त्यांनी लगेच जे जे कॉन्ट्रॅक्टर नेमले होते ज्या ज्या प्रभावामध्ये आपण काय केलं, डिस्ट्रीब्यूट केलं. आधी असं होतं की पूर्ण विभागाला एकच कॉन्ट्रॅक्टर राहायचा आणि तो सगळीकडे द्यायचा, पण त्याच्याने काही क्वालिटी मिळत नव्हती. पूर्ण अधिकाऱ्यांनी, आयुक्त मॅडम निर्णय घेतला की प्रत्येक प्रभागाला सेपरेट कॉन्ट्रॅक्टर द्यायचा, सेपरेट JCB द्यायचं, ट्रॅक्टर द्यायचं, मॅनपॉवर द्यायचा, कच द्यायची, खडे द्यायची, अशी क्वांटिटी त्यांनी डिक्लेअर केली आणि सारख्या प्रमाणात प्रत्येक प्रभागाला निधी दिला. आणि मग त्या प्रभागाच्या सदस्यांना तो कोण कॉन्ट्रॅक्टर डिक्लेअर झाला तो माहीत पाहिजे, त्याच्या टेंडरमध्ये किती आयटम आहेत हे माहीत पाहिजे, काय काम करून घ्यायचं हे माहिती पाहिजे. मग तातडीची बैठक घेऊन सगळ्या सदस्यांनी अधिकाऱ्यांकडनं ते नंबर घेऊन आता जे काही रस्ते भरतोय, मग आता हे जे काही मिलिंग मटेरियल आहे तर हे नक्की कॉन्ट्रॅक्टर आणतो का महापालिका देते ते त्यांना माहीत नव्हतं. आपल्या गोडाऊनला जे काही आपल्याला मिलिंग मटेरियल दिलं आहे त्याच्यामध्ये आपण खड्डे भरण्याचं काम चालू केलं आहे. गिरीश भाऊंनी आपल्यावर नाशिककरांसाठी थोडासा ते बोलले की जे काही नवीन कोल्ड डांबर आले त्याच्यासाठी भाऊंनी निधी उपलब्ध करून द्यायला लावला की जेणेकरून जे डांबरी रोड आहे त्याच्यावर जर ते कोल्ड डांबर टाकलं तर ते उखडणार नाही, त्याच्याबद्दल चर्चा होती. आणि मिलिंग मटेरियल वाढून पाहिजे सातपूर विभागाला, याच्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही बोलवलं होतं. सभापती साहेब, आता 2 प्रभाग सभा झाल्या. आपल्या प्रभागात 5 प्रभाग आहेत. या प्रभागात आतापर्यंत आरोग्य हॉस्पिटल म्हणा किंवा शाळा असा आपण या ठिकाणी किती वेळा व्हिजिट मारली? आता तर आरोग्य जे काही वर्धित आहे त्याच्यासाठी एक कमिटी नेमली आपण. 29 लोक किंवा 25 लोकांची कमिटी शासनाने त्यांना हे केली. तर माझ्या तर आतापर्यंत मी जे काही आरोग्यवर्धीने त्याच्या सगळ्याच व्हिजिट मारले. त्या ठिकाणी जे काही आदेशित करायचं होतं, ज्या काही ठिकाणी बिल्डिंग लिकेज होत्या, काही ठिकाणी टॉयलेटचं काम होतं, काही ठिकाणी साफसफाई नव्हती, ते सुद्धा आपण महापालिकेला आदेशित केलं. आणि ती जी काही कमिटीची नेमणूक करायची त्याच्यासाठी मी 26 मधल्या कमिटीवर मीच आहे, 11च्या कमिटीवर मीच आहे, 10च्या कमिटीवर मी कॉमन आहे. त्याच्यावर सगळ्याच ठिकाणी जे काही आपल्या हॉस्पिटल त्या ठिकाणी व्हिजिट करून ती कमिटीची नेमणूक केली. त्या मिटिंगला मी हजर होतो आणि आता इथून पुढं पण त्या कमिटीमध्ये सगळ्या सदस्यांनी लक्ष देऊन आपल्या नागरिकांना चांगली सुविधा द्यायची. पण जर शाळेला जर व्हिजिट मारली असेल तर आजची परिस्थिती, शाळेची परिस्थिती काय? कारण की येणारं भविष्य तिथं शिक्षण घेते आणि या विद्यार्थ्याकडे आपण कशा पद्धतीने आपण व्हिजिट मारली, त्यांच्याशी कधी संवाद साधला का, काय सांगा? मी मीनाताई ठाकरे ठिकाणी 2 शाळा एकत्र भरतात. त्या शाळेला 25 नंबर क्रमांक 25 नंबरला व्हिजिट मारली, मीनाताई ठाकरे शाळेला व्हिजिट मारली, जिजामाताला व्हिजिट मारली. त्या ठिकाणी मी जे काही विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जो काही वर्गाचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी आपल्या शिक्षण अधिकारी ज्या आपल्या मॅडम आहेत त्यांच्याकडे जाऊन बैठक झाली आणि त्यांनी सांगितले जर का तिथं वर्ग कमी पडत असाल तर तुम्ही नवीन जर प्रस्ताव दिला तर त्याच्यासाठी नक्कीच आपण महापालिकेकडनं वर्ग बांधून देऊ. परंतु ज्या ठिकाणी मीनाताई ठाकरेच्या ठिकाणी वर्गांची फार कमतरता आहे, विद्यार्थी जास्त आहे, म्हणून आपण 4 एकरचा भूखंड जो काही आरक्षित शाळेसाठी होता कातकाड नगरचा तो भूखंड हा आता आपण महापालिकेकडे गृहीत हे केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता 1ली ते 10वी पर्यंत चांगल्या वर्गाची मागणी केली आम्ही सगळ्याच सदस्यांनी. आणि माझं स्वप्न आहे की नाशिक महानगरपालिकेमध्ये आमच्या भगिनी हिमगौरीताई आडके महापौरांच्या आदेशाखाली 1ली तर 10वी पर्यंत इंग्लिश मिडियमची शाळा लवकरात लवकर चालू करण्याचं आम्ही मागणी केली आहे. आणि आमच्या भगिनींनी सुद्धा महापौरांनी सांगितलं की नक्कीच त्याच्यासाठी आपण शासनाकडे निधी मागून आपल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व्यवस्था चांगली करणार आहोत. आपल्याच प्रभागामध्ये शाळा क्रमांक 23 अत्यंत जीर्ण झालेली आहे, अक्षरशः विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही. त्याबद्दल काय सांगा? त्यासाठी जो काही आपला बिल्डिंग मेंटेनन्सचा जो काही निधी येतो यावर्षी थोडेसे टेंडर लेट निघाले, परंतु आम्ही बांधकाम विभागाचे जे काही डेप्युटी त्यांना ह्या गोष्टीची कल्पना दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की एवढं थोडासा पावसाचं प्रमाण जास्त आहे, पण पाऊस कमी झाल्यानंतर जे काही लिकेज असतील, जे काही त्या ठिकाणी जीर्ण झाले काही भिंत असतील धोकादायक भिंत, त्या नक्कीच त्याच्यासाठी मेंटेनन्समध्ये ते आम्हाला काम करून देणार आहेत. आत्ताच काही दिवसापूर्वी पालकमंत्री आपल्या इथं आपलं निर्माल्य रथ त्याचं उद्घाटन झालं होतं आणि त्या ठिकाणी 1 लाख वृक्ष लावण्याचा संकल्प केलेला होता. जे झाडं लावले ते झाडं आतापर्यंत इथं आहेत का उपस्थित, काय सांगा? 1 लाख झाडं एकाच ठिकाणी लावणार नाही. त्यांचं असं स्वप्न आहे की पूर्ण नाशिक हे हिरवमय करायचं आहे आणि ठिकठिकाणी ते झाडं लावतायत. काही ठिकाणी झाडांचं रोपं छोटं असलं आणि ते लावल्यानंतर आपण जे काही पिंपळगावला झाडं लावले, जो काही आपला डोंगर आहे दिनकर अण्णांचा प्रवाह तिथं झाडं लावले, नंदिनी नदीच्या जवळ झाडं लावले, त्या ठिकाणी झाडं लावण्याचं प्रमाण जास्त झालं. परंतु त्यांना जे काही ट्री गार्ड पाहिजे होतं त्याची संख्या कमी पडली. मग ट्री गार्ड न लावल्यामुळे काही ठिकाणचे जे काही छोटे झाडं होते, जे काही जनावरांना आवडतं
तर काही ठिकाणी मोकाट जनावर फिरत राहतात, त्यांच्यावर आम्ही तंबी आणलेली आहे की ज्यांचे असतील मालकाचे ते जनावर सोडू नका, आणि जे काही मोकाट जनावर असतील ते त्यांच्यावर बंधन आणलेले की त्यांनी त्या झाडांना काही प्रमाणात त्या झाडांना टच केलेलं आहे. परंतु ट्री गार्ड आता लावून आपण पुन्हा त्या झाडांचं पुनर्वसन चांगलं करणार आहोत. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशास्त्र न्यूज.